महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आम्हाला माहूरगडला वणीला आणि परत शेगावला गजानन महाराजांना जायचं होतं। तर तुळजापूर पण होईल का नाही माहित नाही, पण एक गोष्ट अशी कळाली की 4 दिवसाचे पासेस भेटतात, 4 आणि 7 दिवसाचे। त्याच्यामध्ये आम्ही 4 दिवसाचे पास काढलेले आहेत। तर 4 दिवसाच्या पासामध्ये 1170 रुपये आणि 1520 रुपयाचे असे ते पास आहेत। तर काढताना 1520 रुपयाचे पास काढा, जेणेकरून तुम्हाला कायम आहे ना कुठल्याही गाडीमध्ये, म्हणजे 4 दिवसामध्ये तुम्ही कुठल्याही गाडीमध्ये बसू शकता। जर 1170 रुपयाचा जर तुम्ही पास काढला तर महाराष्ट्रात कुठेही फिरताना तुम्हाला फक्त लाल गाडीतच बसावं लागेल, म्हणजे फक्त लाल गाडीची वाट बघावं लागेल। पण तुम्ही 1520 रुपये देऊन जर 4 दिवसाचा पास काढला तर तुम्हाला कुठल्याही गाडीमध्ये, स्लीपर असो, शिवशाही असो, आपल्या महाराष्ट्रात बसेस जे एसटी आहेत त्या एसटीमध्ये कुठल्याही गाडीमध्ये तुम्हाला बसता येईल। हे असे पासेस आहेत, जे पासेस तुम्हाला 4 दिवसासाठी एक फोटो जरूर, म्हणजे एक फोटो तुम्हाला घेऊनच जायचं आहे तिथं। एक फोटो, त्या फोटो ते तिथं लावतात आणि बाकीचे शिक्के सही सगळे करून देतात। आणि निघताना कायम लक्षात ठेवा, रात्री 12 वाजल्यापासून हा पास चालू होतो, तर रात्री 12 नंतर निघायचं, जेणेकरून ते 4 दिवस आपल्याला पूर्णपणे वापरता येतात। त्यामुळे मी रात्रीचे 12 नंतरनं 28 तारीख म्हणजे उद्याची तारीख, आज रात्री 12 नंतरनं मी नाशिकला निघणार आहे। नाशिकवरनं वणीवरनं त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वरवरनं परत शेगाव, शेगाववरनं माहूरगड, रेणुका माता। तर हे कायम लक्षात ठेवा की फिरायला जाताना आपल्याला व्यवस्थित येतं जेव्हा 1520 रुपयाचं तुम्ही पास काढता तेव्हा, मग कुठलेही जास्त चार्जेस लागत नाहीत। धन्यवाद।